नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, ज्या महिलांना अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत तर त्या महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। कारण की आदिती तटकरे यांनी स्वतः लाईव्ह येऊन नक्की महिलांचे हप्ते हे किती तारखेला जमा होणार याची सर्व सविस्तर माहिती सांगितली। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। तर पहा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे येणार आहेत त्याची तारीख डिक्लेअर झाली आहे, परंतु या योजनेतून काही महिलांना वगळण्यात आलेले आहेत। नक्की त्या कोणत्या महिलांना वगळण्यात आले हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा, राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या योजनांचा घोषणा केल्या आहेत। यामध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाच्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्य सरकारने 2 हप्ते मिळून 3000 रुपये हे रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केलेली आहे। पहा, आणि एकूणच भरपूर महिलांना या लाभाची रक्कम जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा महिलांना 3000 रुपये भेटलेला आहे। तर पहा, अशातच आता तिसऱ्या हप्त्याचे वितरण कधी होणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला होता। याबाबत राज्य सरकारने व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सविस्तरपणे माहितीच दिलेली आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत। यासाठी राज्य सरकारने पुण्यात मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यानंतर दुसरा कार्यक्रम हा नागपूरमध्ये पार पडला आहे। पहा, अशातच आता तिसरा कार्यक्रम हा रायगडमध्ये होणार असून येत्या 29 सप्टेंबरपासूनच तिसऱ्या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू आहे आणि ती 30 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत। पहा, दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसह इतर ज्या काही त्यांनी योजना काढलेल्या आहेत या योजनांचा प्रसार करण्यासाठी जनसन्मान यात्रा ही सुरू केलेली आहे। तर आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या योजना सुरू करण्यात आलेली आहे असा आरोपसुद्धा विरोधकांकडून करण्यात आलेला आहे। तर पहा, पात्र महिलांना या योजनेची रक्कम ही 29 सप्टेंबरपासूनच त्यांना या योजनेचे पैसे हे वाटप होणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय तिसरा कार्यक्रम हा 29 सप्टेंबर रोजी रायगडमध्ये पार पडणार आहे। पहा, आणि या कार्यक्रमात आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या अर्जदार महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे। अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ हा घेता आलेला नाहीये, परंतु आता त्या महिलांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यात आर्थिक लाभ हे मिळणार आहेत। एकूण 2 कोटी महिलांना लाभ दिला जाणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर बघा, आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणेच 29 सप्टेंबर रोजी ज्या महिलां पात्र आहेत त्या महिलांना तर लाभ भेटणारच आहेत, परंतु ज्या महिलांनी अजूनही आपलं आधार सीडिंग केलेले नाही आहे तर त्या महिला या योजनेपासून वंचित राहणार आहेत। या बहिणींना या योजनेचा लाभ भेटणार नाही आहे। अगोदरच महिला व बालविकास मंत्री यांनी सांगितलेलं होतं की आता ज्या महिला आधार सीडिंग करून घेतील, म्हणजेच की बँकेत आपलं आधार लिंक करून घेतील, फक्त त्याच महिलांना या योजनेचे पैसे भेटणार होते। तर अजूनही ज्या महिलांनी आपलं आधार लिंक केलेलं नाही आहे त्या महिलांनी 29 सप्टेंबरपूर्वीच आपलं आधार लिंक करून घ्यायचं आहे। पहा, जर त्यांनी आधार लिंक केले तरच त्यांना या योजनेचा लाभ हा तर पहा, लाडक्या बहिणींना तर त्यांचा लाभ हा भेटणारच आहे, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी हा लाभ मिळवण्यासाठी खटपट केली किंवा हा लाभ मिळवण्यासाठी रात्रंदिवस करून हे त्या महिलांचे फॉर्म भरले, त्या महिला मात्र या लाभापासून वंचित राहिलेल्या आहेत। ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी
आपलं सर्व कामे बाजूला ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास आपला संपूर्ण वेळ दिला. त्या महिलांना मात्र अजूनही त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे हे भेटलेले नाही आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांना मिळाले, परंतु सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मात्र वगळलेले आहे. आणि आता आपण पाहतो की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं आझाद मैदान येतं खूप मोठं आंदोलन सुरू आहे आणि हे 3 दिवस आंदोलन चालणार आहे. तसेच त्यांनी जेलभरो आंदोलन केले आहेत. त्यांच्या मानधनवाढीसाठी आणि त्यांच्या इतर मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. तर सरकार या बहिणींना असं का करत आहे? सर्व लाडक्या बहिणी आहेत, मग या काही सावत्र बहिणी आहेत का, असा सवाल अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी उपस्थित केला आहे. पहा, आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला सोबत घेऊन तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी हा संप पुकारलेला आहे. एकूणच यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. तर आता सरकारने यांच्यासाठी काहीतरी करायला हवे, कारण की आता आचारसंहिता लागणार आहे. विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे सरकारने लवकरच यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी सरकारकडे विनंती आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या ज्या काही माझ्या माता भगिनींना तिसरा हप्ता भेटलेला नाही, म्हणजे त्यांना एकही हप्ता भेटलेला नाही, तर त्यांना हा हप्ता भेटण्यासाठी काय करावे लागेल हे सर्व सविस्तरपणे समजेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.